या कोल्हापूर जिल्ह्यातच घाट माथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहतोय आपण। त्यामुळे राधानगरी धरणातील विसर्ग देखील सुरू असल्याने पंचगंगा नदी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 28 फुटांपर्यंत गेली आहे। जिल्ह्यातील 20 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत आणि त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरात पावसाने थोडीशी उघडीप दिली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पंचगंगेचं हे जे नदीपात्र आहे या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होताना आपल्याला पाहायला मिळतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे धरण क्षेत्र आहे या धरण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे पंचगंगासह ज्या जिल्ह्यातल्या इतर नद्या आहेत या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोल्हापूर शहरामध्ये सध्या पावसाने उघडीप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऊन आणि पावसाचा खेळ सध्या कोल्हापूरकर अनुभवत आहेत। मात्र त्याच वेळी पंचगंगेमध्ये पाण्याची पातळी सुद्धा आता वाढताना दिसते। असा जर जिल्ह्यामध्ये आणखीन काही तास पाऊस सुरू राहिला तर मात्र पंचगंगा नदी ही पातळी सोडून रात्री बाहेर पडण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।